वयाच्या 50 नंतर जर तुम्हाला डॉक्टरांकडे फेऱ्या मारायच्या नसतील आणि बिना गोळ्याचे निरोगी आयुष्य जगायचे असेल तर या महत्त्वाच्या टिप्स. खाण्यापिण्याच्या खास सवयी. जेवणात पांढरी साखर आणि मैद्याचा वापर पूर्णपणे बंद करा. वरून मीठ घेण्याची सवय आजच बदला. मिठाचे प्रमाण कमी करा. दिवसातून किमान 2 ते 3 लिटर पाणी आवर्जून प्या. रात्रीचे जेवण सूर्यास्ताच्या आसपास किंवा जास्तीत जास्त 8 वाजेच्या आत करा. आहारात चपातीपेक्षा नाचणी, ज्वारी आणि बाजरीचा भाकरीला प्राधान्य द्या. रोजच्या जेवणात 1 वाटी ताजे दही किंवा ताक नक्की ठेवा. हाडे मजबूत राहण्यासाठी आहारात पनीर, दूध आणि अंड्याचा पांढरा भाग समाविष्ट करा. दररोज मूठभर बदाम, अक्रोड किंवा भिजलेले काळे मनुके खा. चहा कॉफीचे प्रमाण कमी करून ग्रीन टी किंवा कोमट पाण्याचे सेवन करा. पॅकेटमधील वेफर्स, बिस्किटे आणि फरसाणा खाणे पूर्णपणे टाळा. जेवणामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या आणि ताज्या फळांचा समावेश करा. रात्रीचे जेवण नेहमी दुपारच्या जेवणापेक्षा हलके असावे. सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याऐवजी 1 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेले पाणी सकाळी पिणे पोटासाठी खूप फायदेशीर ठरते. जेवताना मध्ये मध्ये पाणी पिणे टाळा. जेवण झाल्यावर पाऊण ते 1 तासाने पाणी प्या. अन्नाचा प्रत्येक घास किमान 32 वेळा चावून खा. यामुळे पचनक्रिया सुधारेल आणि गॅस होणार नाही. जेवणात पांढऱ्या मिठाऐवजी सेंधव मीठ वापरणे आरोग्यासाठी अधिक चांगले. रात्रीच्या जेवणात साबुदाणा, बिर्याणी किंवा पचायला जड असलेले पदार्थ अजिबात खाऊ नका. दुपारच्या जेवणानंतर फक्त 15 ते 20 मिनिटांनी डावी खुशी घेऊन वामकुशी शॉर्ट नॅपच्या, पण जास्त वेळ झोपू नका. मैद्याचे ब्रेड, खारी, टोस्ट किंवा बेकरी प्रोडक्ट्स खाणे पूर्णपणे बंद करा. आठवड्यातून एकदा हलका आहार घ्या किंवा जमत असल्यास अर्धा दिवस उपवास करा. रात्री झोपण्यापूर्वी हळद घातलेले कोमट पाणी, दूध प्या. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि सांधेदुखी कमी होते. शारीरिक फिटनेस आणि व्यायाम. रोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 30 ते 45 मिनिटे न चुकता वेगाने चाला. बसताना आणि चालताना पाठीचा कणा नेहमी ताठ ठेवा. सांधे कडक होऊ नयेत म्हणून सकाळी 5 मिनिटे हलके स्ट्रेचिंग करा. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी रोज 10 मिनिटे अनुलोम विलोम प्राणायाम करा. लिफ्टचा वापर कमी करा आणि शक्य तिथे पायऱ्या चढायला सुरुवात करा. शरीरातील समतोल बॅलन्स टिकवण्यासाठी काही वेळ एका पायावर उभे राहण्यास सराव करा. आठवड्यातून किमान 2दा वजनाचा किंवा फ्री हँड व्यायाम करा, ज्यामुळे स्नायू कमकुवत होणार नाहीत. मानसिक आरोग्य आणि जीवनशैली. रात्री मोबाईल बाजूला ठेवून किमान 7 ते 8 तासांची गाढ झोप घ्या. निवृत्तीनंतर रिकामे बसू नका. स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवा. जुन्या मित्रांना भेटा, गप्पा मारा आणि मनमोकळेपणाने हसा. भूतकाळातील गोष्टींचा आणि भविष्याची चिंता करण्याचा ताण घेऊ नका. मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी कोडी सोडवा, बुद्धिबळ खेळा किंवा वाचन करा. संगीत ऐकणे, बागकाम किंवा एखादा नवीन छंद जोपासा, ज्यामुळे मन आनंदी राहील. स्वतःच्या आरोग्यासाठी दररोज किमान 15 मिनिटे शांत बसून ध्यान करा. नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून आणि सोशल मीडियावरील अफवांपासून दूर राहा. वैद्यकीय सतर्कता. वर्षातून एकदा संपूर्ण शरीराची तपासणी नक्की करा. दर 3 महिन्यांनी ब्लड प्रेशर आणि शुगर आवर्जून तपासा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाने कोणतीही पेनकिलर गोळी घेऊ नका. वयाच्या 50 नंतर व्हिटॅमिन डी आणि B12ची तपासणी करून घ्या आणि कमतरता असल्यास गोळ्या सुरू करा. डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी दरवर्षी नंबर तपासा. दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तोंडाची स्वच्छता राखा. धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.